हॅलो फ्रेंड्स, आम्ही आलो आहोत लाडघरला. येथील रोड खूप लहान आहेत, परंतु रोडच्या कडेला असणारी घनदाट झाडी येथील सौंदर्यात भर टाकतात. आम्ही महाबळेश्वर, पोलादपूर, खेड, दापोली या मार्गे लाडघरला पोहोचलो. लाडघर बीचवर आल्यानंतर समुद्र किनाऱ्याच्या लगत असणाऱ्या सी टच रिसॉर्टवर आम्ही स्टे केला. या रूमच्या विंडो व बाल्कनीमधून अथांग अशा समुद्राचे दर्शन होत होते. येथून आम्ही संध्याकाळी सनसेटचा मनमुराद आनंद लुटला. सी टच रिसॉर्टमधील रूम या स्वच्छ होत्या. लाडघर बीचवरती लाडघर बीच हा खूप सुंदर आणि स्वच्छ किनारा आहे. आपण पाहू शकता माझ्या बरोबर आता पुण्याचे साने आहेत. तर सानेला थोडी आपण माहिती विचारूयात. सानेला समुद्राविषयी काय सांगू शकतो, बीच विषयी? मी परवाच इथे आलो. ह्याच्यानंतर ऐकलं होतं बऱ्याच ठिकाणी की लाडघर चांगलं आहे बीच म्हणून. कोकणामध्ये काय आहे की बरेच चांगले चांगले बीचेस आहेत, पण ते दुर्लक्षित आहेत. त्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळालेली नसल्यामुळं लोक कमी येतात आणि पर्यटन विकास म्हणून झालेलं नाही आहे. हे फार आपल्या कोकणाचं दुर्दैव आहे. त्या दृष्टीने इथे विकास व्हायला खूप चान्स आहे. हे समुद्रकिनारा अतिशय सुंदर आहे. गर्दी नसल्यामुळं कदाचित असेल, स्वच्छ आहे. याच प्रकारे गुहागरला पण असाच बीच आहे, पण गुहागरला थोडं खराब व्हायला लागलं आहे. हाच बीच मात्र अतिशय चांगला आहे, खूप मोठा आहे आणि इथे आल्यानंतर खरोखर आनंद मिळतो. आणि इथे राहण्याला बाजूलाच लॉज असल्यामुळं सकाळी सकाळी उठल्या लगेच याच्यामध्ये जाता येतं आणि खूप आनंद लुटता येतो. आपण पुण्यावरून आला? मी पुण्याहून आलो. आणि आपण बाजूला बघू शकता, इथे आम्ही स्टे केला होता काल. तर खूप छान असं सी टच बीच रिसॉर्ट आहे हा. एकदम सुंदर. आपल्याला हॉटेल कसं वाटलं का? हॉटेल खूप चांगलं आहे. फूड क्वालिटी टिपिकल कोकणी जे पदार्थ आहेत ते मिळतात. कालच आम्ही मोदक खाल्ले, मोदक खूप चांगले होते. पण इथे येणार प्रत्येक माणूस मोदक हा कंपल्सरी खातो आणि त्याचा आनंद लुटतो. कारण हे कोकणात आलं की मोदक खाणं एक अपरिहार्य धरलं जातं आणि लोकांचा आनंद लुटतो. बाकी खाणं इथे घावन आहेत किंवा आंबोळी हा टिपिकल कोकणी पदार्थ आहे, तोही खूप चांगला आहे. तो पण आम्ही घेतला, खूप चांगला आहे. थँक्यू व्हेरी मच. सिनियर सिटीजनसाठी हा बीच बेस्ट आहे, कारण या बीचवरती शांतता व स्वच्छता असते. सुपारीची झाड आहेत ना काका? ही सुपारीची का? तुम्ही म्हणजे काय करता या सुपाऱ्या आल्यानंतर? त्यांना ते काढून किंवा पडलेले असतात ना, ते सुकवून म्हणजे ते विकायचं. ते काढून जे आपले सुपारी असते ते सोलून सुकवता म्हणजे तुम्ही उन्हात वाळवता का ते? उन्हामध्ये ते जी साल आहे ना ती बाहेर ओली असते, त्या इथे पडलेले आहे. या सुकल्यानंतर तुम्ही फोडता का त्या? हा, सुकल्यानंतर त्यांना अडकित्ता वगैरे असतं ना, त्याची साल काढून टाकतात. त्याचं कवच असतं ते.
आपण चाललो आहोत लाडघरमधून बुरोंडी येथील परशुराम भूमी पाहण्यासाठी. तसेच येथून पुढे आम्ही दाभोळ येथे जाणार आहोत गुहेतील चंडिका माता मंदिर दर्शनासाठी. आपल्याला जर बीचविषयी किंवा रिसॉर्टविषयी अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन किंवा कमेंट करून आम्हाला विचारू शकता.